गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. तर मित्रांनो, आज आहे संडे. आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज, मी आता एका शॉपमध्ये जात आहे पार्लेजी बिस्किट आणि दूध पॉकेटसाठी. खूप इच्छा झाली आहे की पार्लेजी बिस्किट आणि चाय पिऊ म्हणून. तो घेऊन येतो. सकाळ झाली आहे मस्त. 2 वाजता मला पतंग वाजवायला पण जायचं आहे. इथं कोरेगाव पार्कला जायचं आज. तर मी पार्लेजी बिस्किट घेतो. चला गाईस, पार्लेजी आणि दूध पॉकेट घेतलं आहे. जाऊया घरी, मस्तपैकी खाऊ, संडे एन्जॉय करू. एक चाय बिस्किट खात आहे मी. नंतर ना चाय तोस. पार्लेजी खाल्लं तर लहानपणच आठवते. हा, गाईस, पिण्याचं पाणी संपलंय. पाणी घेऊन येतो. आम्हाला पिण्याचं पाणी बरोबर 1 हप्ता पुरते. आम्ही दिवसभर घरी नसतो ना, त्यामुळे. लहान लेकरं बघा, संडे आहे तर मस्त याची मजा आहे. सरक बाय. गाईस, मी आंघोळ वगैरे केली आहे. आता मला पतंग वाजवायला जायचं आहे. सो मी आता जेवण करतो. मस्त दाल पालक बनवली आहे ताईनं, भात चपाती. सो जेवतो मी. बाय बाय. चला गाईस, निघतो पतंग वाजवासाठी. पाण्याची बॉटल ठेवतो इथं. कोरेगाव पार्कमध्ये आहे गाईस, तिथं वाजवायचं आहे. धीरजला फोन केला होता. धीरज बोलला की ढोल रूममध्ये आहे. निघतो मी. भेटूया. आज पण मस्त जोरात वाजूया. आणि रात्रीला वाघोलीला आहे गाईस. वाघोलीला वाजवायचं. चला गाईस, निघतो. मी आमच्या लोकेशनला आलो आहे. एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये आमचं शूट नाही काय म्हणते, आपलं हे आहे, पतंग वाजवायचं आहे. आणि बघा गाईस, कार्स वगैरे बघा ना, कुठल्या कार्स आहे इकडं. मर्सडीज आहे. आणि ही कुठली आहे, BS. हा का, काय भारी भारी कार आहे रे. बाप रे बाप. कधी टाइम यायचा मग माझा, मी असं फोटो काढेन. अरे काय बाबा, आपला कधी टाइम आहे अशा कार काढून कधी टाइम यायचा. कॅमेरा हे बाबा, आपली गाडी नाही. काय भारी भारी कार आहे बाबा. लय भारी भारी कार आहे गाईस. खरं, कधी अशा कारमध्ये आपण घुमणार. त्यासाठी कष्ट करावं लागणार. खूप म्हणजे अति कष्ट करावं लागणार. हां, आम्हाला वाटलं गाईस की इथंच पार्किंग आहे. ॲक्च्युली खाली पण पार्किंग आहे गाईस. याच्या खाली पण पार्किंग आहे. काय बाबा, कुठल्या ठिकाणी आलो. कल्याणी नगर गाईस, पुणेमधला. एवढा रिच एरिया आहे ना. एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये आम्हाला पतंग वाजवायचं. गाईस, ढोल बांधला आता. इथं सगळेजण वाजत आहे ढोल. आणि अपार्टमेंटमध्ये आहे, वाजवायचं आता आम्हाला इथं. पावसाचं पण वातावरण वाटत आहे. गाईस, सॉरी, मला व्हिडिओ काय काढायला नाही मिळाला गाईस. आज कोणी पकडायलाच नव्हतं. मजा आहे घ्या. आज व्हिडिओ काढायलाच नाही भेटला गाईस. बट खूप मजा आली आज वाजवायला. सो गाईस, जातो दुसऱ्या लोकेशनला, दुसऱ्या सुपारीकडे आता. चला गाईस, आता नाश्ता करू. समोसा भेटला आहे, मस्तपैकी समोसा खातो आणि दुसऱ्या लोकेशनला निघतो लवकरात लवकर. हां, खूप मजा आली वाजवायला गाईस. अजून तर दुसरी सुपारी बाकीच आहे. लय मजा आली. आता आम्ही आलो आहे दुसऱ्या लोकेशनला. एका अपार्टमेंटमध्ये आहे. लय मोठं अपार्टमेंट आहे. सो आता इथं आम्हाला वाजवायचं आहे. मस्तपैकी वाजवायचं इथं. ताशा पण तुटला वाटतं. हां,
वाजून एवढं थकलो आहे ना, आता घरी चाललो आहे. मला वाघोली साईडला इथून जवळ पडते एक तर. हो मी आता काय नाही, दादा बोलत होता की डोल रूममध्ये चाल, आज व्हेज बिर्याणी होती सगळ्यांना. दादा म्हणत होता की चाल आपण खाऊ, नाहीतर तुला पैसे देतो. म्हटलं दादा नको, असू दे, मी घरी जातो. म्हटलं इथून जवळ पडते. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. बट दादा बोलत होते की चल यार आपण खाऊ सगळे त्यांना. म्हटलं दादा असू द्या ना, विचारलं तेवढंच खूप आहे. म्हटलं दादा, आमची पथकची मेन अध्यक्ष आहे दादा, तो त्यांनी मला सांगितलं की चाल म्हणून. म्हटलं विचारलं तेवढंच खूप आहे. म्हटलं दादा काही नाही, गाडी घरापाशीच पोचलो आहे. काही नाही, स्कूटी लावायची आणि गाई वाजून पूर्ण हात घेतले आणि दुखला आहे. त्या जी कॉलनी होती ना, पप्पा अजून मी जाताना रोज बघायचो. अरे एवढं मोठं अपार्टमेंट राहायचं ना काही तिथे. हो यार, आज तर तिथं बाजूलाच भेटला आम्हाला. स्कूटी लावतो आता मी. हो चला, लावली स्कूटी. हँडल लॉक करतो, तुम्हाला फ्रेश होऊन भेटतो. आता मी गाईस फ्रेश वगैरे झालो आहे मी. ताईचं जेवण झालं आहे. ताई आता मस्तपैकी आराम करन. या 1 2 3 डिश डिश. वाव, चला काही जेवण करतो मी.